फुल पाहिजे साहेब. आणि असंच प्रेम करत राहा. म्हणजे जे माझे एम्स आहेत की आपल्या मराठीला इंटरनॅशनली त्या लेवलला म्हणजे आपलं घेऊन जायचंय मला. तर हाय मित्रांनो, मी ब्लॉगस्टार सुशांत माझ्या नवीन एका व्हिडिओत तुमचं स्वागत करतो. तर आज आपण आलोय ठाण्याला. येते वेळी व्हिडिओ न काढले, डायरेक्ट ठाण्याला येऊन व्हिडिओ चालू केले. तर संजय राठोडचा शो आहे उपवनला, लाईव्ह शो. तर तिथे जाणार आहोत. ऑलमोस्ट पोचलोयच, फक्त थोडीशी ट्रॅफिक आहे पुढे, त्याच्यामुळे थोडा टाइम लागेल. तर तुम्हाला भेटतो डायरेक्ट तिथे. मी आणि माझा मित्र आम्ही दोघे आलो होतो. आणि जसं गेटच्या इकडे गेलो ना, एवढी गर्दी होती ना, व्हिडिओ वगैरे बनवायला पण मोबाईल वर नव्हतं घेत, एवढी गर्दी होती. आणि जसं आम्ही मेन स्टेजकडे गेलो, जिथे संजय राठोडचा शो पहिला चालूच होता आणि लास्टचे 2-3 गाणे बाकी होते, ते आम्हाला बघायला भेटले. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. अल्पावधीमध्ये त्यांनी या ठिकाणी नाव कमावलेलं आहे, त्याबद्दल संजय. एका मध्यमवर्गीय मागासवर्गीय पोराला इतकं मोठं स्टेज मिळतंय आणि त्याची गाणीही गाजतायत, कौतुकास्पद आहे. ह्या स्टेजवरती असेच तुम्ही कॉन्कर करत राहा. एक विशिष्ट समाजाचा पगडा ह्या स्टेजवर होता, तो काढून फेकून द्या. एवढंच या ठिकाणी. ज्याला कळतं त्याला कळतं, ज्याला कळत नाही त्याला मी काही सांगू शकत नाही. सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर. एक गाणं प्ले करतो, बघू कोणी कोणी ऐकलंय. ज्यांनी ऐकलं असेल त्यांनी गायचं. इकडे हॅलो हॅलो हॅलो, गाणं का सगळे? ठीक आहे. फुल पाहिजे साहेब. ओके 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 ओके, संपलं यातच माझे सौख्य सामावले. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आज संजूला ज्या पद्धतीचा प्रतिसाद आपण सगळ्यांनी दिला, आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो की या मंचावर भारताचे सर्व असे मोठमोठे गायक या ठिकाणी आलेत. संजू, ह्याच व्यासपीठावर उस्ताद झाकीर हुसेन, त्याचबरोबर शंकर महादेवन, सलीम सुलेमान अशा अनेक कलाकारांनी या व्यासपीठावर त्यांचं या ठिकाणी मनोरंजन साध्य केलं होतं. परंतु आज आम्हाला अभिमान वाटतो की आमचा एक मराठी मुलगा, एक तरुण मराठी मुलगा आज ह्या संस्कृती व प्रतिष्ठानच्या ह्या संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या स्टेजवर आलेला आहे. आणि त्याला पाहण्यासाठी, त्याला बघण्यासाठी, त्याला ऐकण्यासाठी या ठिकाणी एवढे ठाणेकर हे एका मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्याबद्दल मी संजूचं मनापासून त्याला शुभेच्छा देतो. आणि मजा आली का? लहान. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओत. तर कळसुबाईनंतर आपण त्र्यंबकेश्वरला गेलेलो, ती व्हिडिओ लवकरच येईल, तर व्हिडिओ नक्की बघा.